नमस्कार मित्रांनो, आपल्या गाबित बॉयज या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. तर आज आपला वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आपला पहिला व्हिडिओ येतोय. तर पहिलं म्हणजे सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि सगळ्यांचं वर्ष एकदम छान जावो अशी आपण प्रार्थना करूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ऋषिकेश. माझ्या गाबित बॉयज या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. तर आज आपण आपली एक्सेंट घेऊन चाललोय गोव्याच्या ट्रिपला आणि हे आमच्याबरोबर हे हिशोब लिहित आहेत खजिनदार आमचे. आम्ही दोघंच जण चाललोय. जवळजवळ 3-4 वर्षांनंतर आम्ही निघालोय. तर आम्ही पूर्ण प्रवास कसा होतोय ते पण तुम्हाला दाखवू आणि तिथे आम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणांना भेट देणार ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. तर चला आपण प्रवास सुरू करूया. आपण आता नायगावला पोहोचलोय. आमचे शेठ झोपलेत, रात्रभर गाडी चालवणार आहेत म्हणून ते झोपलेले आहेत आणि थोडंफार ट्रॅफिक आहे रस्त्याला. बघू, इथून आम्हाला 3 तास दाखवलेत पनवेल पोचायला. बघूया आपण किती वाजता पनवेलला पोहोचतोय ते. पुढच्या अपडेट मी तुम्हाला देत राहीन. थोडा पाऊस पडतोय. चला आता आपण घोडबंदरला भेटूया. घोडबंदर इथून ठाणे 28 किलोमीटर आहे. ठाणे 28 किलोमीटर आहे. आपण नायगावला पोहोचलोय. हा बघा बोर्डवर. तर आपला जवळजवळ 1.5 तास गेलाय. आपण कळव्याला आलोय. हे बघा, आपले साहेब आहेत ते जरा वॉशरूमला गेलेत, त्याच्यामुळे आपण थांबलोय. कळव्याचं ट्रॅफिक किती आहे बघा कळव्याला समोरून. कळव्यावरून ठाण्याकडे जाणाऱ्या गाड्यांचं ट्रॅफिक. आपला रस्ता रिकामाच आहे. पाऊस रिमझिम पडतोय. बघू किती वेळ पाऊस आहे, काय आहे. आता आम्ही निघाल्यानंतर तुम्हाला परत एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करीन आणि टाकीन. ठीक आहे, चला बाय. आमचे साहेब गेलेले, त्यांनी ही मूग भाजी आणली. हे बघा मूग भाजी छोटी छोटी. आणि ही मलाई, त्याला काय खरवस म्हणतात, चिकदूध आणलंय. थोडी आम्हाला भूक लागलेली. आम्ही आता कुठे आलो आपण? दिघ्याला पोचलो. तुम्हाला सांगितलेलं ना मगाशी आपले साहेब उतरलेले, ते गेलेले काहीतरी पोटाची व्यवस्था करायला. हे हळूहळू ट्रॅफिक लागतंय आपल्याला. खूप हळूहळू चालावं लागतंय आपल्याला. आता हे येईल वाटतं माइंड स्पेसच आहे. नाही, हे सगळे IT पार्क्स आहेत आजूबाजूला.
तर सिग्नल आला आणि आम्ही पाम बीच रोडने चाललोय. वाशीवरून पाम बीच रोड पकडलाय आणि आता हा सिग्नल, ह्याच्या पुढच्या सिग्नलवरून आम्ही राईट मारून JNPT रोडने जाणार आहोत. हे बघा कॅमेरे कसे लावले. अजूनही मीच गाडी चालवतोय. आमचे साहेब आहेत बाजूला बसले, शांतपणे बसलेत. शहाणा बाळ. ए चल. हे बघा, यांना अचानक आठवतं की आपल्याला उजवीकडे वळायचं. आता हे नगरपालिकेची बिल्डिंग येईल, तिथून आपण राईट मारणार. कुठे गेली बिल्डिंग? आली आली. ती बघा नगरपालिकेची बिल्डिंग. आता हा सिग्नल क्रॉस करणार, त्याच्या पुढच्या सिग्नलवरून राईट मारायचं आपल्याला. सो चला जाऊया आपण JNPT रोडला. मग तिकडचे थोडेसे तुम्हाला, ॲक्च्युली रात्री निघाल्यामुळे तुम्हाला काय बघायला नाही मिळणार. आणि मे महिन्यामध्ये ना ह्या पाम बीच रोडला जर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला हे आपले फ्लेमिंगो बघायला मिळतात. यावेळी मी खूप वेळा बघितले, पण मला त्यांचा व्हिडिओज काढता नाही आला. ही बघा, ही नगरपालिकेची बिल्डिंग आहे आणि तो समोरचा ब्रिज आहे ना, तो आपल्याला पकडायचा आहे. तो ब्रिज तुम्हाला, जर तुम्ही लेफ्ट मारला तर आपल्या DY पाटील स्टेडियमच्या आधीच्या ब्रिज खालून येतो हा रस्ता, वरचा जो गेला तो. जर तुम्हाला पाम बीचने यायचं नसेल तर तुम्ही तसे पण येऊ शकता, कारण कळंबोली सर्कलला ट्रॅफिक असतो, म्हणून आम्ही या रस्त्याने चाललो. चला तर आता राईट मारूया आणि पुढे जाऊया. आपण आता पोचलोय पळसपॅन. इथून लेफ्ट मारला तर तिथे आपलं दत्तकृपा स्नॅक्स आहे. आपल्याला राईट मारायचं आहे. ॲक्च्युली हा राईट चुकीचा आहे, पूर्ण फिरून आहे. आपण 4 व्हीलरला चालतो हा राईट. आपण लागलो आता गोवा हायवेला. आता इथून पुढे खड्ड्यांचं साम्राज्य चालू होतं, त्याच्यामुळे आपण आरामात चालूया. इथे चालू झाले खड्डे. आता आपण निघालो कितीला रे? 5 नाही, नंतर निघालो. 5ला निघालो, 9 वाजता इथे पोहोचलो. 4 तास आम्हाला लागले विरारवरून यायला. ट्रॅफिक. आता आम्ही बघू कुठेतरी. आम्ही डब्बा स्वतःचा घेऊन आलोय घरूनच. सो आम्ही डब्बा गाडीतच बसून खाऊ कुठेतरी पंपात लावून, आणि मग आम्ही पुढचा प्रवास चालू करू. तर असेच आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा आपला व्हिडिओ. आम्ही जेवायला थांबलो की मी तुम्हाला परत व्हिडिओ सांगेन ना आम्ही काय जेवण आणलंय. काय आणलंय जेवण? आपल्या मित्राने जेवण आणलेलं आहे घरून. ठीक आहे, बघूया आपण पुढे जेवण काय आणलंय. असेच आमच्या व्हिडिओला आणि शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. आता आपण पोचलोय काय कोलाड क्रॉस केलं ना रे? कोलाड क्रॉस केलंय. हे समोरचे व्हाईट लाईट वाले कसे डोळ्यात लाईट मारतात. रस्ता मध्ये खराब आहे,
बऱ्यापैकी खड्डे आहेत मध्ये मध्ये, जिथे खराब आहे तिथे. आपला एसी बंद असल्यामुळे, म्हणजे आम्ही एसी नाही लावलाय, पाऊस आलेला, काचा उघड्या होत्या. फॉग जाईल आता. तर आम्ही अजून जेवलो नाही आहोत. जेवायचा प्लॅन खेळलाय. मगाशी आम्ही नाश्ता केलाय मजबूत, आणि आता आम्ही बघू. एक तर माणगाव मध्ये जेवू, नाही तर खेड मध्ये जेवू. तर मोस्ट ऑफ आम्ही खेड मध्ये जेवू, कारण दोघांनाही भूक लागलेली नाहीये. इथपर्यंत गाडी आपले बाबू शेठ चालू होते. आता गाडी मी चालवायला घेतली परत, कारण खूप वर्ष, आता 2 वर्ष झाली लॉंग ड्राईव्ह बाबू शेठने बंद केलेली. लोकललाच गाडी चालवतात, त्याच्यामुळे त्यांना थोडासा नाईटला त्रास होतोय गाडी चालवायला. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून गाडी काढून घेतली आणि आपण आता गाडी चालवतोय. सगळे प्लेट बीट घेऊन आले ते बघा. प्लेट आणली आहे, चाकू आणलाय, आणि काय कापतात, काकडी गाजर कापणं चालू आहे. टाइमपास. बघू आता. मी तुम्हाला माणगावात पोचलो की परत माणगाव दाखवतो. पाऊस गेला, पण आहे थोडा थोडा आहे, बारीक बारीक. मध्येच एखादी मोठी सर येते आणि निघून जाते. आता इंदापूर येईल, मग माणगाव. हे बघा, हे व्हाईट लाईटने किती त्रास होतो बघा. कॅमेऱ्याला एवढा त्रास होतो तर माणसाला किती होतो. आणि हे लोक अप्परचे डिप्पर पण करत नाही. आपण आता पोचलोय पोलादपूरला. पोलादपूरवरून लेफ्टचा रस्ता आहे, तो महाबळेश्वरला जातो. आपल्याला सरळ जायचंय. पाऊस मध्ये मध्ये पडतोय. तुम्हाला पोलादपूर डायरेक्ट दाखवण्याचं कारण असं की आम्ही रस्त्यात कुठे थांबलोच नाही, झप्पाझप आलोय. रस्ता पूर्ण रिकामा आहे, ना ट्रॅफिक आहे, ना एक गाडी आहे, ना कोण. आम्हीच आहोत. एखाद दुसरा ट्रक, एखाद दुसरी गाडी येते, हे बघा. बाकी कोणीच नाहीये रस्त्यावर. आता आम्ही पोलादपूर नंतर कशेही घाट क्रॉस करू, आणि त्याच्यानंतर आम्ही खेडमध्ये जेवायला थांबणार. जेवायला म्हणजे आपलं घरचंच जेवण आणलेलं आहे. इथे चहाची टपरी आहे बघा, ही रात्रभर असते बहुतेक. आम्ही चहा वगैरे पित नाही आहोत. आम्ही आमचा खाऊ आणलाय, आम्ही खाऊ खातोय, पाणी पितोय, सोडा पितोय आणि निघतोय. तर आम्ही आता पोचलोय खेडमध्ये, आणि आम्ही जेवायला थांबलोय काळकाई मंदिराच्या पुढे थांबलोय. पाऊस बघा किती आहे. आणि आपले हे बाबू शेठने आणली भाकरी, चिकन, सुक. तर आम्ही आता आणि मग तुम्हाला चिपळूणमध्ये गेल्यावर भेटूया. बाय. तर रात्रभर गाडी चालवली. अजून आता किती वाजले? 2 वाजले. रात्रभर म्हणजे आतापर्यंत आम्ही गाडी चालवतोय. 5 वाजता निघालोय. 2 वाजत आलेत, म्हणजे आता 1:54 1:55 झालेत. आणि आम्ही पोचलोय आता चिपळूणला CNG पंपात.
CNG टाकला आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तर बघूया CNG कितीचा गेला हे मला नाही माहिती. आता मी बाहेर थांबलेलो आणि आपले बाबू शेठ गेलेले CNG भरायला. तर आता तो गेलाय. आपलं बाटल्या ज्या रिकाम्या होत्या त्याच्यामध्ये साधं पाणी भरायला गेलं, कारण पाऊस पडतोय कंटिन्यू. आता परत चालू झाला पाऊस, त्याच्यामुळे आता पाऊस पडतोय. बघा दिसतोय का पाऊस. तर बघा पाणी घेऊन आलाय बाटल्या भरून भरून. विंडशील्ड वॉटर फिल करतोय. प्लस आता गाडीचे हेडलाईट पण साफ करायचे. पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्हाला असं वाटलं की तुमचा लाईट कमी पडतोय रस्त्यावर, तर तुम्ही विंडशील्ड वॉटर तर तुम्ही पावसाळ्यामध्ये पाहिजेच. तुमचं वायपरला पाणी लागलंच पाहिजे. पाणी जर वायपरला म्हणजे नसेल तर तुम्हाला जेव्हा मोठी गाडी तुमच्या बाजूने जाते, पाऊस नसतो, चिखल उडतो, तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जर तुम्ही चिखलामध्ये जर वायपर असंच फिरवलं तर काचेवर स्क्रॅचेस येतात. आणि दुसरं म्हणजे आपल्याला गाडीचे हेडलाईट हे थोड्या वेळाने, म्हणजे जेव्हाही तुम्ही थांबाल तेव्हा गाडीच्या हेडलाईटवर पाणी मारणं गरजेचं आहे. तर तुमची हेडलाईट साफ राहणार, तुम्हाला रस्ता क्लिअर दिसणार. नाहीतर जे चिखलाचे शिंतोडे उडतात त्याच्याने आपली हेडलाईट कव्हर होते आणि त्याच्यामुळे आपला समोर प्रकाश कमी पडतो. तर तुम्हाला पावसाळ्यात गाडी चालवताना ही काळजी घ्यायची आहे की तुमच्या हेडलाईटवर पाणी मारायचं आणि ती साफ करायची. टेल लाईट एक वेळ नाही केली चालेल. एकदमच जर टेल लाईट दिसतच नसेल तर तुम्हाला ती पण साफ केली पाहिजे, कारण मागच्या गाडीला कळलं पाहिजे की तुम्ही थांबताय, काय करताय. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर विंडशील्ड वॉटर पाहिजे तुमच्या गाडीत, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला हेडलाईट क्लिअर पाहिजे, तरच तुम्हाला रस्ता क्लिअर दिसणार. आणि आज ऑफ सीझन चालू आहे, त्याच्यामुळे ना रस्त्याला फक्त ट्रकवाले आहेत, आणि ट्रक पण जास्त नाही आहेत, एकदम क्वचित. आम्ही किती वाजता 9 वाजताच्या आसपास आम्ही पनवेलला होतो, पळसप्यात होतो. आता 2 वाजले, म्हणजे आम्ही किती तासात इथे आलो ते बघा तुम्हीच. आता CNG कितीचा टाकलाय हे मला माहिती नाही. मला झोप येत होती त्याच्यामुळे मी झोपलेलो, आणि संतोषने, आपल्या बाबूभाईने CNG पंपात गाडी घालताना मला उठवलं. मी बाहेर थांबलेलो त्याच्यामुळे माझे डोळे थोडेसे झोपेतून उठल्यासारखे दिसत आहेत. तर बघू, आता परत बाटल्या भरायला गेलाय तो साध्या पाण्याच्या. त्याने काचा धुतल्या, दोन्ही हेडलाईट धुतल्यात, विंडशील्ड वॉटर फिल केलंय, आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघणार. आता आम्ही चिपळूणात आहोत. तर आमच्याबरोबर व्हिडिओमध्ये असेच राहा. आपले आता पुढे बघू आपण चिपळूण क्रॉस करून. आम्ही चिपळूण नंतर आम्ही जाणार आहोत देवरुख साखरपा मार्गे वाटोळला बाहेर पडणार, कारण संगमेश्वर ते लांजामधला रस्ता खराब आहे. तर लांजाच्या पुढे वाटोळ हे गाव आहे, त्या वाटोळ या गावातून आम्ही बाहेर पडणार. तर त्या रस्त्याला मी टर्न मारताना तुम्हाला त्या रस्त्याला कसं जायचं ते मी नक्की सांगेन. ठीक आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांनी
आपल्या व्हिडिओ बघून जाऊ शकतात. पण त्याही रस्त्याचा मी पूर्ण व्हिडिओ नाही टाकणार, कारण तो तुम्ही जर मॅप टाकलात तर तुम्हाला वाटोळ मार्गेच रस्ता दाखवतो, म्हणजे देवरुख साखरपा मार्गेच रस्ता दाखवतो. त्याच्यामुळे तो रस्त्याचा तर मी नाही टाकणार, पण तुम्हाला एक तो टर्न कुठून मारायचा हे मी तुम्हाला नक्की सांगणार, किंवा रस्त्यात कुठे म्हणजे तुम्हाला ते माहितीचे टर्न आहेत, म्हणजे जिथे इथे टर्न मारावाच पाहिजे त्या टर्नच्या ठिकाणी मी तुम्हाला नक्की व्हिडिओ आपल्या सांगणार आहे. तर तुम्ही आपल्याबरोबर प्रवास करत राहा. धन्यवाद. आता आपण CNG भरला 523 रुपयाचा. मगाशी आपण जेव्हा पहिला CNG टाकला तेव्हा 93 किलोमीटर होते आणि आता 288 किलोमीटर झालेले आहेत. ठीक आहे, मी दोन्हीचा फोटो टाकतोय व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपल्याकडे एक पॉइंट होता ना CNG, एक पॉइंट होता, एक 1.5 पॉइंट सोबत अर्धा पॉइंट होता. एक हिरवा पॉइंट होता आणि एक रेड पॉइंट होता, असे 2 पॉइंट CNG होता. आता आपण CNG ची टाकी फुल केली. ही गेली CNG वर गाडी आणि हे बघा, हे किलोमीटर आहे. ठीक आहे, आता आपण बघूया हा CNG कधीपर्यंत चालतो आणि आपल्याला एव्हरेज किती मिळतो. आपण निघाल्यापासूनचा हा पहिला दिवस होता. तर पहिल्या दिवशीचा व्लॉग आपण इथे संपवतोय. दुसऱ्या दिवशी आम्ही वेंगुर्ल्यात किती वाजता पोहोचलो आणि किती मजा केली, काय काय केलं, सगळं तुम्हाला बघायला मिळेल दुसऱ्या आपल्या व्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्याबरोबर मजा एन्जॉय करा आमची जर्नी. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर परत एकदा. थँक्यू.